छत्रपती संभाजीनगरमध्ये निकाल लागला. पण सत्तेचा खरा खेळ तर आता कुठे सुरू झालाय? 115 जागांच्या महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण बहुमताचा आकडा एका पावलावर येऊन थांबला. आता प्रश्न फक्त एवढाच नाही की महापौर कोण होणार, तर खरा प्रश्न आहे की भाजप प्रस्थापितांना संधी देणार की अचानक धक्का देत नवीन चेहरा पुढे आणणार. आरक्षणाची सोडत नेमकी कशी ठरणार, कोणत्या प्रवर्गात सत्ता अडकू शकते आणि या सगळ्यांचे राजकीय पडसाद पुढील लोकसभा विधानसभा निवडणुकींवर कसे उमटणार, हे सगळं आज आपण सविस्तर उलगडून पाहणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हा निकाल फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल राहिला नाहीये, तर तो थेट राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा निकाल आहे. तब्बल 5 वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राजवटीनंतर झालेली ही निवडणूक आणि निकाल लागल्यानंतर लगेच सुरू झालेली सत्ता संघर्षांची खेळी, हे सगळं शहरासाठीच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही महत्त्वाचं ठरतं. विशेष म्हणजे 115 जागांच्या महापालिकेत भाजपने तब्बल 57 जागा जिंकल्या, म्हणजे बहुमतासाठी लागणाऱ्या 58च्या आकड्यापेक्षा अवघ्या 1 जागेने कमी. तरीही राजकीय वास्तव पाहिलं तर भाजप आज संभाजीनगरमध्ये सर्वात मजबूत स्थितीत आहे. तर या सगळ्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा इतकी वर्ष आवाज राहिलेल्या शिवसेनेची मात्र चांगलीच वाताहत झाली. तर MIMने मात्र 2015 पेक्षा 8 जागा शिल्लक घेत आपल्या ताकदीची चुणूक सगळ्याच पक्षांना दाखवली. किंबहुना शिवसेना शिंदे गट 13 जागांवर, AIMIM 33 जागांवर, उद्धव ठाकरे गट 6, वंचित 4, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 1. किंबहुना शिवसेना शिंदे गट 13 जागांवर, AIMIM 33 जागांवर, उद्धव ठाकरे गट 6, वंचित 4, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 1 अशा स्थितीत आहेत. आता आकडेमोड स्पष्ट सांगते महापौर भाजपचाच होणार. पण कोण? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण भाजपकडे संख्याबळ असलं तरी राजकारणात आकड्यांपेक्षा निर्णय महत्त्वाचा असतो. आणि तो निर्णय कुठे होतो? तर पक्षाच्या कोर कमिटीत, दिल्लीत आणि संघटनात्मक पातळीवर. त्यामुळे आज शहरात एक वेगळंच वातावरण आहे. अनेक नगरसेवक महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. लॉबिंग सुरू आहे, भेटीगाठी सुरू आहेत आणि प्रत्येकजण आपलंच नाव पुढे कसं जाईल यासाठी प्रयत्न करतात. पण या सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे आरक्षण. महापौर पदाची आरक्षण सोडत मुंबईत नगर विकास विभाग काढणार आहे आणि ही निवडणूक प्रथमच प्रभाग रचनेनुसार झाल्यामुळे आरक्षणचं रोटेशन सूत्र लागू होतं का, यावरच तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आरक्षण लोकसंख्येनुसार ठरणार की टक्केवारीनुसार, याचं स्पष्ट मार्गदर्शन अद्याप झालेलं नाही. त्यामुळे सगळ्या राजकीय हालचाली आरक्षणावर येऊन थांबल्या आहेत. भाजपकडे एक फायदा आहे. ST प्रवर्ग वगळता जवळपास सर्व प्रवर्गांमध्ये भाजपकडे पर्याय उपलब्ध आहे. खुल्या प्रवर्गातही OBC, अनुसूचित जाती, महिला अशा विविध सामाजिक घटकांतील चेहरे भाजपकडे आहेत. त्यामुळे आरक्षण कुठल्याही प्रवर्गात गेलं तरी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नाही. हीच गोष्ट इतर पक्षांना अस्वस्थ करणारी आहे. आता नावांच्या चर्चेकडे पाहिलं तर इथेच खरी राजकीय कथा सुरू होते. काही नावं प्रस्थापित आहेत, अनुभवी आहेत, ज्यांनी आधी सत्ता हाताळलेली आहे, तर काही नावं अशी आहेत जी नव्या राजकारणाचं प्रतीक ठरू शकतात. समीर राजूरकर, अनिल मकरिये, राजगौरव वानखेडे, विजय औताडे, कीर्ती महेंद्र शिंदे यांच्यासारखी नावं चर्चेत आहेत. काहींचा अनुभव मोठा आहे, काहींची जनतेत पकड मजबूत आहे, तर काहींच्या मागे संघटनात्मक ताकद आहे. हे चारही पुरुष नगरसेवक शहरात चांगल्या स्थितीत आहेत. समीर राजूरकर यांची पक्षावर चांगलीच पकड आहे. पक्षातील ज्येष्ठ चेहरा तसेच लोकसभा विधानसभेसाठी भाजपचं ग्राउंड लेवल तयार करणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यानंतर अनिल मकरिये, कॅबिनेट मंत्री सावे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. राजगौरव वानखेडे यांची जनतेतील प्रतिमा आणि काम या जोरावर ते प्रबळ दावेदार आहेत. तर विजय औताडे सुद्धा सर्वांना सुपरिचित असा चेहरा आहे. या सगळ्यात कीर्ती महेंद्र शिंदे यांचे नाव वारंवार चर्चेत येत आहे. तिसऱ्यांदा नगरसेविका झालेल्या, कामातून लोकप्रिय ठरलेल्या आणि भाजपच्या संघटनेत विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्ती शिंदे या OBC प्रवर्गात एक मजबूत पर्याय मानल्या जात आहेत. पण यंदा त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली, ती सर्वसाधारण प्रवर्गातून. त्यामुळे हा मुद्दा कसा सोडवला जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण नक्की महिला महापौर पद आलं तर कीर्ती शिंदे या प्रबळ दावेदार असू शकतात.
ही चर्चा फक्त नावापुरती नाही, तर भाजप कोणत्या सामाजिक घटकाला पुढे आणणार याचाही हा भाग आहे. पण इथेच भाजपचा मोठा राजकीय प्रयोग दिसतो. पक्षाकडून प्रस्थापितांना बाजूला ठेवून तरुण, सुशिक्षित, तुलनेने नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी इनसाइड चर्चा आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जे प्रयोग झाले, त्याच धर्तीवर महापौर पदासाठीही नवीन चेहरा देण्याचा विचार होऊ शकतो. कारण संभाजीनगरमध्ये येणाऱ्या मोठ्या गुंतवणुका, केंद्र राज्य सरकारच्या योजना आणि पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुका या सगळ्यांचा विचार भाजप एकत्र करते. स्थायी समितीचं गणितही तितकंच महत्वाचं आहे. 16 सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे 8 सदस्य असतील, MIMचे 5, शिंदे गटाचे 2 आणि उद्धव ठाकरे गटाचा 1 सदस्य. म्हणजेच आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांवर भाजपचा वर्चस्व स्पष्ट आहे. महापौर कोण होतो यावरच पुढील 5 वर्षांचा विकासाचा अजेंडा ठरणार आहे. या सगळ्यात AIMIMची भूमिका दुर्लक्ष करता येणार नाही. 33 जागांवर AIMIM शहरात मजबूत विरोधक म्हणून उभी आहे. महापौर भाजपचा असला तरी सभागृहात आवाज बुलंद ठेवण्याची क्षमता AIMIM कडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोप प्रत्यारोप, राजकीय वाद आणि सभागृहातलं तापलेलं वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासकाची भूमिका. पहिली सभा होईपर्यंत सर्व अधिकार प्रशासकांकडेच असतील. म्हणजे राजकीय निर्णय घेण्यासाठी अजून थोडा वेळ आहे आणि हाच वेळ सगळ्या पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे. एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्पष्ट आहे, पण सत्तेचा चेहरा अजून धूसर आहे. महापौर कोण होणार, आरक्षण कुठे जाणार आणि भाजप खरोखरच प्रस्थापितांना बाजूला सारून धाडसी निर्णय घेणार का? हा निर्णय फक्त महापालिकेपुरता मर्यादित नसेल, तर त्याचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या राजकारणात उमटतील. आता प्रश्न एकच आहे, संभाजीनगरमध्ये भाजप सत्ता सांभाळणार की सत्ता नव्याने घडवणार? याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतंय, कोण महापौर व्हावं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.